नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे पॉझिटिव्ह असाल. कन्या राशीच्या माझ्या अत्यंत प्रिय आणि बुद्धिमान मित्रांनो, खरं सांगायला गेलं तर अनेक दिवसांपासून तुम्हाला वारंवार असं वाटतं ना की तुमचं नशीब कोणीतरी अदृश्य साखळदंडाने बांधून ठेवलंय. तुम्ही मोठ्या जिद्दीने आयुष्यात 10 पावलं पुढे जाण्याचा प्रयत्न करता आणि नियती किंवा नशिबाचे चक्र तुम्हाला अचानक 20 पावले मागं खेचतं. तुम्ही रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करताय, घाम गाळताय. जेव्हा फळ मिळायची वेळ येते तेव्हा तुमच्या पदरात पडण्याऐवजी कोणाच्या दुसऱ्याच्याच झोळीत जाते असं तुम्हाला दिसत असेल. तुमच्या डोळ्यांना शांत झोप उडाली असेल आणि मनात सतत एकच काहूर माजलंय की माझं नशीब कधी उजळणार, माझे सोन्यासारखे दिवस कधी परत येणार. तर नीट लक्ष देऊन ऐका. येणारा शनिवार, रविवार आणि सोमवार हे आगामी 72 तास तुमच्या आयुष्यातील तो जुना हिशोब पूर्ण करण्यासाठी येत आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण किंवा रखडलेला आहे. कन्या राशीच्या कुंडलीत आता एक असा भयंकर पण शक्तिशाली ग्रहाचा स्फोट होतोय जो तुमच्या आयुष्यातून दुःखाचं आणि दारिद्र्याचं मूळ कायमचं उपटून टाकणार आहे. तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला एक अतिशय गूढ संकेत दिलाय. तुमच्याच घरात, तुमच्याच नजरेसमोर दररोज एक अशी नकारात्मक वस्तू आहे जी तुमची प्रगती आणि लक्ष्मीचा मार्ग अडकून धरतीये. हे येणारे 72 तास तुमच्यासाठी केवळ साधे दिवस नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याचा आणि नशिबाचा अंतिम निकाल आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि एकाग्रतेने पहा, कारण आज मी तुमच्या नेमक्या जखमेवरच बोट ठेवणार आहे आणि त्यावरचा असा रामबाण उपाय सांगणार आहे ज्याने तुमचं आयुष्य सुखाच्या मार्गावर येईल. तुम्ही स्वतःचं नशीब स्वबळावर बदलण्यासाठी आता पूर्णपणे तयार आहात. कन्या राशीच्या मित्रांनो, मला माहिती आहे तुमचं मन सध्या किती अस्वस्थ आणि विचलित आहे. घरातील वाढचं, जबाबदाऱ्यांचं ओझं, आर्थिक ओढताण आणि बाहेरच्या जगाकडून मिळणारी उपेक्षा यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटले आहात. पण आता रडण्याची वेळ संपली आहे. या शनिवारी तुमचा राशीस्वामी बुध स्वतः तुमची ढाल बनून तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. आत्तापर्यंत ज्या स्वार्थी लोकांनी तुमची किंमत केली नाही, ज्यांनी तुम्हाला नेहमी कमी लेखलं किंवा डावललं, तेच लोक या 3 दिवसात स्वतःहून तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. तुमची विलक्षण जिद्द आणि तुमचा स्वाभिमान तुम्हाला अशा यशाच्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे की संपूर्ण जगाला तुमची दखल घ्यावीच लागेल. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यातल्या गुप्त शत्रूंनी आणि मत्सर करणाऱ्या तुम्हाला पावले खूप त्रास दिलाय. अगदी तुमच्या हक्काच्या आपल्या माणसांनीही तुम्हाला कठीण प्रसंगात तुमच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. हे सत्य आहे. पण 72 तासात नशिबाचं चक्र असं वेगवान फिरणार आहे की तुमचे शत्रू स्वतःच्याच रचलेल्या कुटीळ जाळ्यात अडकून पडतील. तुमची वर्षानुवर्ष अडकलेली कामं, मग ती पैशांच्या व्यवहाराची असोत, कोर्ट कचेरीची असोत किंवा जमिनीच्या वादाची असो, ती अचानक कोणत्याही अडथळ्याशिवाय सुटायला सुरुवात होईल. हा काळ तुमच्या भव्य विजयाचा आहे. तुमच्या प्रामाणिक कष्टाचं चीज होण्याची हीच ती सुवर्ण वेळ आहे. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, नेहमी लक्षात ठेवा, कन्या ही पृथ्वी तत्वाची आणि अत्यंत चिकाटी असलेली रास आहे. तुमच्यातली ही संघर्षाची आग आणि संयम कधीही विझू देऊ नका. या शनिवारी तुम्हाला अचानक एक असा महत्त्वाचा फोन कॉल किंवा शुभ बातमी मिळेल जी तुमच्या घराचं आणि मुलाबाळांचं नशीब रातोरात बदलून टाकेल. देवाची भक्कम साथ आणि तुमच्या मनगटातलं बळ जेव्हा एकत्र येईल तेव्हा काय मोठा चमत्कार होतो हे तुम्हाला या 3 दिवसात स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवायला मिळणार आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमच्या नशिबाचा सूर्य आता मध्यान्हावर तळपायला सुरुवात झाली आहे. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या घरात वारंवार पैशांची चणचण का भासते, लक्ष्मी का टिकत नाही? कारण तुमच्या घरातील अडगळीत किंवा ईशान्येला एक जुनी, तुटलेली किंवा निरुपयोगी वस्तू लक्ष्मीचा येणारा मार्ग अडकून बसली आहे. पण या रविवारी ग्रहांची स्थिती अशी आहे
शुभ आहे की तुमच्या उत्पन्नाचे नवीन आणि अनपेक्षित मार्ग मोकळे होतील. असा धनलाभ तुमच्याकडे होईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. गेल्या अनेक दिवसांपासून जे आर्थिक संकट तुमच्या मानगुटीवर बसलं होतं ते आता कायमचं दूर होणार आहे. तुमच्या हाताला आता यशच यश मिळणार आहे आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचा मोठा वर्षाव देखील होणार आहे. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आजवर इतरांसाठी खूप केलं, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, पण त्या बदल्यात तुम्हाला फक्त टीका आणि अपमान मिळाला. पण या 72 तासात ही परिस्थिती पूर्णपणे उलट होणार आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ स्त्रियांच्या किंवा आईच्या आशीर्वादातून तुम्हाला एक असा दैवी संकेत मिळेल जो तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करेल. जर तुमचं स्वतःचं हक्काचं वाहन किंवा वास्तू घेण्याचं स्वप्न असेल तर या रविवारी त्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल तुम्हाला यशाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन ठेवेल. साक्षात महालक्ष्मी आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. तिला ओळखायला आणि तिचं स्वागत करायला शिका. कन्या राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सोमवारच्या सूर्यास्तापूर्वी तुमच्या हातात एक मोठी व्यवसायाची किंवा नोकरीची संधी चालून येणार आहे. ही संधी अजिबात गमावू नका, कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं जुनं कर्ज आणि देणी फिटायला सुरुवात होईल. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन विचारत राहतं, हे सगळं असंच संपणार का? पण कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना एखादा मेसेज किंवा एखादी घटना यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमी होईल आणि जागा घेईल समजुतीने आणि शांततेने. खास करून पती पत्नी किंवा प्रेम संबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित सगळं लगेच पूर्वीसारखं होणार नाही, पण सुरुवात तर नक्की होईल. आणि कधी कधी ती सुरुवातच सगळ्यात मोठा चमत्कार असते. एक महत्त्वाचा इशारा देते, या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर कोण चूक यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण कुंभ राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, ते आत्म्याच्या मोठेपणाचं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल, झोप सुधारेल आणि आयुष्यात एक वेगळी शांतता येईल. यानंतर बघूया आनंदाची बातमी चौथी. दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य बदलून टाकेल. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षाच नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळे प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एक प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? आणि त्याचं उत्तर आहे हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगवेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना असू शकते. मग जॉब ऑफर असेल, ट्रान्सफर किंवा बदली, परदेश प्रवासाचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायात संबंधित मोठी संधी, यापैकी एक गोष्ट तुमच्या दारात उभी राहणार आहे. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे खरंच माझ्यासाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच तर मी देवाकडे मागत होते. ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलवणार आहे. जिथे तुम्हाला वाटत होते की सगळे दरवाजे बंद झाले, तिथेच देव एक नवीन दरवाजा उघडणार आहे. खास गोष्ट अशी आहे, ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळेल. आणि महत्त्वाचा इशारा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा. कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो.
कुंभ राशीच्या मित्रांनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं येतंय, तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. यानंतर येते ती आनंदाची बातमी 5वी. नशीब घेणार जबरदस्त असा यू टर्न, सर्वात मोठी बातमी. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता जे मी सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की हे फक्त भविष्यवाणी नाही, तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल की मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तो तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू टर्न देईल. जिथे सतत अपयश होत होतं तिथे अचानक यश दिसेल. जिथे दरवाजे बंद होते तिथे एका मागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतंय? खास गोष्ट अशी की हा यू टर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागं बोलले, त्यांच्यासमोर तुमचं नशीब उंच भरारी घेईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, कामामध्ये स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल नुसता बाहेरचा नाही, तो आतून तुमचं व्यक्तिमत्व बदलून टाकेल. यामध्ये अतिशय महत्त्वाचा इशारा आहे का, हा काळ जरी शुभ असला ना तरी अहंकार करू नका. सगळं सांगत फिरू नका. नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका. कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. कुंभ राशीच्या मित्रांनो, जर तुम्हाला आतून जाणवत असेल की हे सगळं माझ्याच आयुष्याशी जुळतंय, तर समजा यू टर्न तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आज जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते, तो देवाचा संकेत होता. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीतला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर समजा ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच होती. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.